कुणाल कामराच्या स्टुडिओच्या तोडफोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे। कुणाल कामराने मिंधे गँगवर केलेलं गाणं 100% खरं आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। एखादा असुरक्षितच असा भ्याड हल्ला करेल असंही ठाकरेंनी म्हटलंय। राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केलेत। शिंदेंचा गृहमंत्री फडणवीसांना कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं। दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी खरं तर कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली होती। सेटवरती जाऊन त्यांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। कुणाल कामराना हे दृश्य आपण पाहतोय। एकंदरीत 11 जणांना आता कोर्टात हजर केलं जात आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। खरं तर कुणाल कामराच्या या गाण्यानंतर त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत। राज्यभरात त्याचा संताप पाहायला मिळतोय। शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। कुणाल कामराच्या सेटवर जाऊन त्या ठिकाणी स्टुडिओमध्ये तोडफोड करण्यात आली। काही शिवसैनिकांनी थेट फोन करून शिवीगाळ सुद्धा केली, धमकी दिली आणि आता ही दृश्य आपण पाहतोय। तोडफोड करणाऱ्या 11 जणांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यासाठी त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळते। कुणाल कामरानं मिंधे गँगवर केलेलं गाणं 100% खरं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। संजय राऊतांनी समर्थन केलं तर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा अशी प्रतिक्रिया दिली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेत। श्रेयस, खरं तर कुणाल कामराच्या स्टुडिओची त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली। सेटवरती हा संपूर्ण राडा झाला आणि त्यानंतर त्यातल्या 11 जणांना अटकसुद्धा करण्यात आली आणि आता त्या 11 जणांना कोर्टात हजर केलं जात आहे। काय सविस्तर अपडेट? आपण एकंदर पाहिलं गेलं तर आताच त्यांना वांद्रे कोर्टात आणण्यात आलं आहे। आपण बघू शकतो तर वांद्रे कोर्टाचं चित्र आपण पाहायला गेलं, कारण तर आता मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला होता। मात्र तरीही गर्दी मात्र आता इकडे आज झालेली आहे। आपण एकंदर पाहिलं गेलं तर कारण आत्ताच त्यांना मेडिकल करून बाबा हॉस्पिटलमधून मेडिकल करून त्या 11 जणांना, त्याच्यात राहुल कनवाल पण आहे, त्यांना इकडे वांद्रे कोर्टात आणण्यात आलं आणि त्यामुळे कुठे ना कुठे आता ह्या चौकशीचे आदेश कोर्ट काय देणार आहे त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। मात्र आपण बघू शकतो तर शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आता वांद्रे कोर्टाच्या बाहेर आलेले आहेत। गर्दी झालेली आहे। एकीकडे खऱ्या ज्या गोष्टीमध्ये म्हणजे 3 तारखेचा जो हा व्हिडिओ आहे त्याचा सरनाईक यांनी उल्लेख केला, हा व्हिडिओ खऱ्या एका सोशल मीडियावर व्हायरल होतो। त्यानंतरचे हे जे पडसाद आहेत ते सगळे आपण बघू शकतो आणि त्याचं चित्र आपण पाहता येतं। अनेक लोक इथं आता आत जायला गोष्टी करताय, मात्र कोणालाच आत पाठवत नाहीयेत असं कारण आपलं चित्र दिसतंय। पोलिसांनी गेटवर आपला मोठा बंदोबस्त हा लावण्यात आला आहे, कारण कुठलेही गैरव्यवहार कोर्टाच्या आत होऊ नाही याचं निदर्शन आता मुंबई पोलीस सुद्धा करताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणावर वांद्रे पोलिसांचं मोठं युनिट जे आहे ते इथं आलेलं आहे आणि तेच आपल्याला बघू शकतो ते आता फक्त कार्ड्सवर जे वकील आहेत त्यांना फक्त कार्ड्सवर त्यांना सोडण्यात येत आहे आणि कुठल्याही बाकी लोकांना सोडण्याची परवानगी इकडे मिळत नाहीये। एकंदर पाहिलं गेलं तर 11 जणांना आता अटक करण्यात आली आणि 11 जणांची आता जे कोर्टात प्रोड्यूस केल्यानंतर कोर्ट पुढे काय आदेश देतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र या सगळ्यानंतर खरं तर या गोष्टीची तीव्रता आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहे, या गोष्टीची तीव्रता उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतली आहे। त्याच्या सगळे चित्र आपल्याला विधानभवनात सुद्धा पाहायला मिळाले आणि ते चित्र आता आपल्याला वांद्रे कोर्टाच्या बाहेर पण कारण पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावर खरं तर शिंदे गटाचे लोक असो किंवा जो आक्रमक पवित्रा घेतलेला आहे या सगळ्यानंतर की आपल्या नेत्याला अशा गाण्यात कसा काय उल्लेख करण्यात आला, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शिंदे गटाचे कार्यकर्ते विचारत असतात। आता आज जाताना सुद्धा राहुल कनाल जे आहे ते घोषणाबाजी करत होते, त्यामुळे कुठे ना कुठे आता घोषणाबाजी करता करता अनेक गोष्टी समोर येतात असतात। पिक्चर अभी बाकी है असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे कुठे ना कुठे हे जी गोष्ट आहे ती आता कुठली जास्त तीव्रतामध्ये बघायला मिळते। सुशांत, या संदर्भात काय घडामोडी घडतात वेळोवेळी कोर्टातनं आपल्याकडनं अपडेट घेतला तुर्तास खूप खूप धन्यवाद। तोडफोड प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेच्या 11 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली।